गुड मॉर्निंग गाईज फ्रॉम चित्तोड. गुड मॉर्निंग. आता वाजले आहेत 10:30. आता फ्रेश वगैरे झालो, आंघोळ वगैरे झाली. आता आम्ही जाऊ ब्रेकफास्ट करायला. गाईज वाजलेत आता 11:15, 11:45. तर आम्ही चेकआउटच करतो आहे. ब्रेकफास्टसाठी विचारलं, 10:30 वाजून गेले होते म्हणून ते म्हणले ब्रेकफास्ट बंद झाला आहे. सो आम्ही पण बोललो ठीक आहे. तसंही आम्ही पण आरामात उठलेलो, घाई नको. सो गाईज हे समोर जे डोंगर दिसतंय ना, दॅट इज चित्तोड फोर्ट. हे समोरचं हे चित्तोड फोर्ट आहे पूर्ण. मी एवढ्या जवळ आलो चित्तोड फोर्टचं आणि आम्ही चित्तोड फोर्टला जाऊन व्हिजिट नाही करू शकत होतो बिकॉज आता फिलहाल आम्ही फिरण्याच्या हिशोबाने आलोच नव्हतो इथे. आमच्या देवदर्शनाच्याच ह्याच्याने होतो. सो नेक्स्ट टाईम आम्ही येऊ व्यवस्थित फिरण्याच्या हिशोबाने, तेव्हा आम्ही सगळा फिरण्याचा घेऊ. आता आम्ही तुम्हाला फक्त डिवोशनल आणि भावभक्तीचे आम्ही व्हिडिओज दाखवणार देवाचे. ते बघा आणि कसं यायचं ते तुम्हाला सांगणार. ओके चलो आता आम्ही निघालो आहे. आता वाजले आहेत 11:10. आम्ही हॉटेलमध्ये आपल्या रेस्टॉरंटला जातो, नाश्ता करतो. ओके सो आता आम्ही मध्ये थांबलेलो फॉर ब्रेकफास्ट, पण क्विक ब्रेकफास्ट होता म्हणून आम्ही काय व्लॉग केला नाही. फटाफट आम्ही थोडंसं खाल्लं पराठे आणि निघालो. ओजूनी दूध बिस्किट खाल्लं त्याचं आणि आम्ही आता निघालो आहे. सो आता वाजले आहे 12:48 म्हणजे अराऊंड 12:30 झालेत. तर आम्हाला ETA दाखवतो आहे 6:30चा. 5 तास 39 मिनिट्स अजून आहे पुढे. सो 6:30चा आम्हाला ETA आहे टू जयपूर, आपलं खाटू श्यामजीच्या इथे. सो आता आमचं आहे तसं 343 किलोमीटर्स आहे तिथून फ्रॉम चित्तोड टू जयपूर. तर रोड पण तसाच आपला कालच्या सारखा एकदम सुपर मक्खन मस्त रस्ता आहे. तर सुसाट आपली गाडी चाललेली आहे. हे दोघं बाजूला बसलेले आहेत आपले. मागे नाही आज बसले कारण शॉर्ट ट्रिप आहे म्हणून ते बोलले की आम्ही पण बाजूलाच बसतो. तर दोघे पण बाजूला बसून मला एंटरटेन करतात. सो चला आता पुढे जसं जसं आम्ही आता थांबू. मोस्टली आम्ही जेवायला वगैरे पण थांबू कुठे मध्ये, तेव्हा भेटू आपण. तुम्ही पण कधी या टाईममध्ये येत असाल, या गरमीमध्ये कुठे ट्रॅव्हल करत असाल तर प्लीज इलेक्ट्रॉल कॅरी करा. त्याच्याने काय राहतं, थोडी बॉडीमध्ये एनर्जी राहते. आपण हायड्रेटेड आणि कंटिन्यू पाणी पित राहायचं. कारण इथे ऊन एवढं तापलेलं आहे की आम्ही इथे देवाला 2 फूल ठेवलेले जास्वंदीचे. अर्ध्या तासासाठी आम्ही ते जस्ट ब्रेकफास्ट करायला थांबलो आणि गाडीत येऊन बघितलं तर ते फूल जळाले होते गाडीमध्ये, कडक झालेले. सो एवढी गरमी आहे इथे. सो ठीक आहे, आता फिलहाल तर तसंच आहे. रस्ता आहे मस्त आपला एकदम कालच्या सारखा सुंदर असा. आणि आम्हाला एवढे आता वेळ दाखवतोय. हॅलो गाईज. सो आता वाजले आहेत 2:30 आणि आम्ही इथे आलो आहे या हॉटेलमध्ये मन्नत दाबा जेवायला. सो मस्त आहे, प्युअर व्हेज जेवण आहे. आता आम्ही जाऊ आतमध्ये. इथे दिव्याला इथे काय काय दिसलेत क्रॉकरीज आणि मार्बलचं आहे, मातीचं नाही, सॉरी मार्बलचं आहे. अँटिक्स. हे शिवलिंग बघ, छान आहेत रे. सो इथे बरंच काय काय आहे असं. मी पहिले आज जाऊया, आपण खाऊया. पेट पूजा करते हैं एअरपिन बाद में, चलो बाकी का सब करते हैं. चलो तर आता आम्ही जातो आतमध्ये, खातो आणि ओजूच्या भाषेत नमी करतो आणि बघूया आज काय काय जेवण आहे भेटतं इथे राजस्थानी फूड दाबामध्ये. आमचं जेवण आलं आहे. ये पनीर अंगार आहे, ये शेव टमाटर, ये दाल तड़का और अपने रोटी लच्छा रोटी आणि हे काय कुठलं आहे बेसनचं काय होतं, मिस्सी रोटी. हां मिस्सी रोटी, आपली नॉर्मल रोटी और लच्छा पराठा. तर आता आमचं असं जेवण आलेलं आहे. आता आम्ही पोट भरून जेवतो मस्त पैकी. कसं टेस्ट आहे बघूया, एकदम झणझणीत दिसतंय. तोंडाला तर पाणी सुटलेलं आहे आता. तर आता खाऊ व्यवस्थित पोट भरून. ओके तो मित्रांनो, झालं आहे आपलं जेवण वगैरे मस्तपैकी पोट भरून दाबून एकदम. सो आता निघतो आम्ही. आता वाजले आहेत 4:15. तर मला वाटतं आता अजून 7 वाजतील. आता आम्हाला 7-7:30 होतील पोचायला. सो हे नसीराबाद आहे. नसीराबादचं हे रेस्टॉरंट आहे मन्नत दाबा, न्यू मन्नत दाबा, प्युअर व्हेज. सुंदर जेवण आहे. आपल्याला खाटू श्यामजीचा जायण्याचा रस्ता जो जयपूरचा रस्ता आहे त्याच्यातून थोडासा खाली सर्व्हिस रोडने आपल्याला हा लागतो. पण खरंच खूप छान होतं जेवण.
आता झालं पोटपूजा वगैरे मस्त. आता सुसाट निघायचं डायरेक्ट टू आपल्या खाटूश्यामजीच्या हॉटेलला. ओजू 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 इथे बघ, ओजू इथे बघ. आम्ही गॉगल बघा कशा घातल्या. हे आमच्या तारक मेहता का उलटा चष्मा असतो तसा आमचा ओजू का उलटा चष्मा आहे ना बाबू. ओजू का उलटा चष्मा. नाटक्या पोरगा. ए काय बोलतो. कोण आहे नाटक्या पोरगा. डॅडी आहे नाटक्या पोरगा. ओजू आहे नाटक्या पोरगा. डॅडी नाही ओजू आहे नाटक्या पोरगा. ओके डॅडी नाटक्या पोरगा. ओजू बर्थडे कोणाचा आहे. कधी आहे. मम्मीचा बर्थडे ना. मम्मीचा बर्थडे. मम्मीचा बर्थडे आहे ना उद्या. उद्या कोणाचा बर्थडे बाबू. मम्मीचा बर्थडे उद्या. अरे ओजूचा नाही बाबू. मम्मीचा बर्थडे उद्या. माझा बर्थडे सोनू प्लीज. मम्माचा बर्थडे उद्या. ओजूचा नंतर आहे. अच्छा ओजूचा आहे. सो गाईज आता आम्ही माहीत नाही कुठल्या सिटी किंवा कशात आहे, बट आम्ही आलो आहे किती गाव जे काय आहे. इथे खूप सारी दुकानं आणि स्टोर्स, मार्केट एरिया. हा पूर्ण मार्केट एरिया आहे म्हणजे ॲक्च्युली आम्ही असं इथे आलो आहे. तर हे दाखवण्याचं कारण हे की कालपासून आम्ही आलो आहे मिस करत होते आणि दिव्याचं असं झालेलं, अरे हे लोकांची दुकानं नाही आहे, त्यांना हे नाही ते नाही, एक मेडिकल नाही, काहीच नाही, पाणीपुरीचं दुकान नाही, काहीच नाही. हे लोक कुठून सामान आणतात, कुठून हे आहे ते आहे करून. तर मी बोललो अगं आपण हायवे टू हायवे चाललोय, आपण हायवेवर आहे, नाही दिसणार नाही दिसणार. अरे नाही पण काहीतरी पाहिजे, काहीतरी पाहिजे. नाही नाही आत्ता फायनली तिला दिसलं. आता आम्ही असं आतल्या रस्त्याने चाललोय तर तिथे सगळी अशी दुकानं वगैरे होती, मध्ये कसा मार्केट सारखा एरिया होता. तर तिथे तर ती एवढी खुश झाली, वाव तिला फायनली दिसलंय सगळं. म्हणून म्हटलं पण हे कसं असंच आहे राजस्थानचा हायवे टू हायवे. आता आपण जातोय जे नवीन बनवलेत ना, एवढं आउट टू आउट दिलं आहे ते लोकांनी, एवढे सुसाट रस्ते दिले आहेत. आता जे गुगल मॅपवर मला दाखवत आहेत की समजा ETA असा 6 वाजताचा असेल ना, तर त्या रोडमुळे आणि त्या स्पीडमुळे आम्ही अर्धा तास लवकरच पोचतोय. एवढं सुंदर आणि एवढे सुसाट रस्ते झालेत. आता आमच्या चिंटूला गुंगावला आहे, तो आलाय झोपायला. खाने का पीने का मस्ती करने का सो जाने का, जिंदगी सॉर्टेड है भाई. मस्त एकदम. हिरण आहे. हो हिरण आहे. हिरणचा फुल ग्रुप होता. हा रे कुठे गेले. एकच होता आता एकच राहिला. ते खाली गेले सगळे, तिथे सगळे खाली गेले. बघू इथे ते दिसतंय का. आम्हाला हिरण दिसला. अरे जाता जाता दिसलं थोडंसं. मस्त यार. सो गाईज फायनली वी हॅव अराइव्ड इन खाटू. हा आमचा हॉटेल आहे, हॉटेल सुरभी ग्रँड. ओप्पो हॉटेल सुरभी ग्रँड. त्याच्या बाजूला त्यांचं रेस्टॉरंट पण आहे आणि हे असं आहे. सो इथून 1-1.5 किलोमीटरवर आपलं खाटूश्यामजीचं मंदिर आहे. चेक इन प्रोसेस चालू आहे. हे मी सगळे हॉटेल्स जेवढे पण आहेत ना आता माझ्या ट्रिपचे, मी मेक माय ट्रिपवरून केलं आहे. तर त्यातल्या त्यात हा सुरभी हॉटेल आता इथे छान वाटला. राजसी हॉटेल पण छान होता, बट रूम्स नॉट अप टू द मार्क. ओके सो मित्रांनो, आम्ही आलो आहे आमच्या रूमवरती आणि रूम सुपर्ब आणि एकदम सुंदर आहे. ह्याची बघा मस्ती. दाखव रूम, दाखव. सो दिस इज द एंट्री. हा एंट्री आहे आमच्या रूमचा. एंट्रीलाच असं वॉशरूम आहे, नीट अँड क्लीन, सुंदर आहे. असा हा एकदम सुंदर रूम आहे, परफेक्ट आणि क्लीन आहे. म्हणजे काल आम्ही राजसी हॉटेल त्या पॅलेसमध्ये होतो. बाहेरून पॅलेस होता बट आतमध्ये वॉज नॉट वर्थ. मला काल डिसअपॉइंटमेंट झाले, हिला पण मी सांगितलं. आता वाजले आहेत 10 अँड आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि थोडा रिलॅक्सच करत होतो. आता प्लॅन आता उद्याचा कसा ठरतोय. मोस्टली सकाळीच आम्ही दर्शन घेऊ आणि मग दिवसभराचं कसं काय आता बघूया. अजून पण इथं प्लॅन म्हणजे आम्ही टेंटेटिव्ह ठेवला आहे. आता आमचं जेवण आलं आहे. जेवण रूमवरच मागवलं. आता खाली जायची पण ताकद नाही किंवा असं कंटाळा येतो आहे. आम्ही उद्या पण आहे तर मग उद्या वगैरे एक्सप्लोअर करू. ओजूसाठी ओजूची फेवरेट दाल खिचडी मागवली आहे. आणि ओजू काय खातो.
डाळ खिचडी काय खातो? डाळ भात. ओजू खातोय डाळ भात, डाळ खिचडी. आणि आमच्यासाठी आम्ही मागवली आहे इकडची थाळी, जी ही आहे स्पेशल थाली. सो ह्याच्यामध्ये पनीरची भाजी आहे आणि डाळ फ्राय आहे, अजून एक काहीतरी व्हेजिटेबल भाजी आहे, आईस्क्रीम आहे दिव्याचं, व्हॅनिला आईस्क्रीम फेवरेट. हां, आणि हे मिरचीचं काय चटोरी काय होतं, मिरचीचं काहीतरी ते टिपोरी मस्त ते लोक बनवतात. आणि हे मसाले वगैरे पापड असं आहे. आणि ह्यात आमचे रोटी आहे. इथे आम्ही पायनॅपल रायता मागवला ते आहे. आणि हे ओजूचं दाल खिचडी आहे. सो लोकेशन वाईज हा हॉटेल एवढाच प्रॉपर लोकेशनला आहे. इथून 5 मिनिटावर खाटू श्यामजीचं मंदिर आहे. आणि हे लोकांकडे हे लोकांनी रिक्षा पण ठेवली आहे. तर ते लोक बोलले की तुम्ही कॉल करा, आमची रिक्षा येईल, तुम्हाला रिक्षातून दर्शनाला घेऊन जातील. तीच रिक्षा आपल्याला परत येऊन सोडेलसुद्धा. आणि या एरियामध्ये असं तसं काही फिरण्यासारखं हे नाही, सगळे मंदिरं वगैरे, शॉपिंगसाठी पण मंदिरं वगैरेच आहे. आपलं प्रसादाचीच शॉप्स वगैरे आहेत. आज आमच्या दिव्याचा बर्थडे आहे. हॅपी बर्थडे दी. आणि आमच्या पोराचं वेगळंच चाललंय, त्याला वाटते की त्याचाच बर्थडे आहे, त्याला त्याचाच बर्थडे सेलिब्रेट करायचा आहे. ओजूनी केक बनवलाय त्याचा. हा ओजूचा केक आहे. हे नेस्लेचं कॉफीची पॅकेट असायचे. आणि हे काय क्रीमर आहे नाही, काय आहे, टी आहे, टी बॅग आहे, टी बॅग. याला घेतलं आणि बोलतो हॅपी बर्थडे केक आणलाय. आणि हॅपी बर्थडे करतोय, केक आणतोय तिथून. अच्छा, फोन लावून बोलतोय हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे. सो आज 12 तारीख आणि रात्रीचे 12 वाजले आहेत. आमच्या दिव्याचा बर्थडे सुरू झाला. सो आमचा दिव्याचा बड्डे चालू झाला आहे. आणि तिच्या बड्डेचा या शुभ अवसरवर आम्ही उद्या खाटू श्यामजीचं दर्शन घेणार आहे, दिव्याचं गिफ्ट म्हणून आमच्याकडून. सो आमचं बड्डे सेलिब्रेशन आता रात्री झाला आहे तसा है ना बाबू. आमचं बड्डे सेलिब्रेशन आम्ही रात्री केला. सो आता चलो, आता आम्ही झोपतो. रात्रीचे 12 वाजलेत. उद्या लवकर उठून आम्हाला जायचं आहे दर्शनाला. फॉर नाव बाय बाय, गुड नाईट, टेक केअर आणि सी यू टुमॉरो इन आवर नेक्स्ट व्लॉग. फॉर नाव बाय बाय.